भगवान रेसिडेन्सी या 9 मजली इमारतीला नियमांचं उल्लंघन करून बांधकाम परवानगी देण्यात आली असून ज्या अधिकाऱ्यांवर यापूर्वी 93 कथित बेकायदेशीर बांधकाम परवान्यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याच कार्यकाळात या इमारतीला परवानगी देण्यात आली आहे। यामुळे आता बांधकाम विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागातील 96 कथित बेकायदेशीर बांधकाम परवान्यांचं प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। सोलापूर शहरातील अंत्रोळीकर नगर परिसरात मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या भगवान रेसिडेन्सी या भव्य 9 मजली इमारतीभोवती आता वादाचं वादळ निर्माण झालं आहे। या इमारतीला बांधकाम परवानगी देताना अनेक नियम आणि अटी धाब्यावर बसवण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कागदोपत्री नमूद करण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्षात करण्यात आलेलं बांधकाम यामध्ये मोठी तफावत असल्याचं समोर आलं आहे। विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांवर यापूर्वी 96 कथित बेकायदेशीर बांधकाम परवान्यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याच कार्यकाळात या इमारतीला परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या प्रकरणातील विकासक रुपेश भांदुले यांनी महापालिकेकडून वापर परवानगी दिली जात नसल्याची तक्रार नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याकडे केली होती। त्यानंतर असीम गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा केली। या बैठकीला कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती आणि कनिष्ठ अभियंता महेंद्र बोठे उपस्थित होते। यावेळी इमारतीतील विविध त्रुटी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीची उंची। ही इमारत सुमारे 32.30 मीटर उंच असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्या उंचीनुसार आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही। इतक्या उंच इमारतीसाठी 2 लिफ्टची आवश्यकता असतानाही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही। याशिवाय अग्निसुरक्षा नियमांचं पालन करण्यात आलं नसल्याचंही निदर्शनास आलं आहे। तळमजल्याचा वापर बँकेसाठी करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असलेली जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही। पार्किंगची अपुरी व्यवस्था, आवश्यक मोकळ्या जागेचा अभाव आणि अतिरिक्त FSIचा लाभ घेतल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। प्रत्येक मजल्याची उंची 2.75 मीटर दाखवण्यात आली आहे। मात्र नियमानुसार ती 3.15 मीटर असणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच इमारतीची कॅनोपी पूर्णपणे बंद करण्यात आली असून तो प्रकारही नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे। बँकेच्या जागेसमोरील आणि बाजूच्या मोकळ्या जागेत स्टीलचा जिना उभारण्यात आला आहे। या जिन्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसतानाही त्याचं बांधकाम करण्यात आल्यानं नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्यांवर यापूर्वी बेकायदेशीर बांधकाम परवान्यांप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्यांच्याच कार्यकाळात ही परवानगी देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळं या प्रकरणात महापालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं, दोषींवर काय कारवाई होते आणि या इमारतीच्या वापर परवानगीबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे।